गाव तिथे बिअर बार असायला पाहिजे, पिणाऱ्याकडे लायसन असायला पाहिजे। ती मी म्हणजे खासदार जर झाली तर मी माझ्या खासदार निधीतून म्हणजे ते आनंदाच्या शिद्याबरोबर ते बिस्की बिअर दारू देणार असे मी आश्वासन देत आहे। सध्या देशासह राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत। दरम्यान या कालावधीमध्ये अनेक राजकीय पक्षातील उमेदवार अनेक प्रकारची आश्वासनं देतात आणि मतदारांचं मत आपल्या पारड्यात कसं पडेल यासाठी आटोकाट प्रयत्न करतात। असाच एक अफलातून प्रयत्न चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी केलाय। नमस्कार, मी नुपूर पाटील। वनिता राऊत यांनी जनतेला काय आश्वासन दिलंय पाहूया। म्हणजे गाव तिथे बिअर बार असायला पाहिजे, म्हणजे पिणाऱ्याकडे लायसन असायला पाहिजे, विकणाऱ्याकडे लायसन असायला पाहिजे, म्हणजे कायदेशीर मार्गाने हे दारू विक्री पिणे हे चालू असायला पाहिजे। ते अजूनपर्यंत म्हणजे सरकारने त्या गोष्टी काही केलेल्या नाहीत। त्यासाठी पुन्हा मला इथं चंद्रपूर लोकसभेमध्ये उभे राहावं लागलं। फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की बियर का प्यावी असं म्हणत देशी पिणाऱ्या गरिबांना देखील कधी कधी चांगली दारू मिळावी यासाठी आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बियर देण्याचं अफलातून आश्वासन वनिता राऊत यांनी मतदारांना दिलंय। आनंदाचा शिधा मिळतो, सरकार म्हणजे आनंदाचा शिधा देत आहे आणि राशन कार्डवर साड्या पण देत आहेत। तर मी जरी का चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांनी मला खासदार जर बनवलं तर मी आनंदाच्या शिद्याबरोबर बिस्की बियर जे काय म्हणजे उच्च भारी महाग दारू आहे ती मी म्हणजे खासदार जर झाली तर मी माझ्या खासदार निधीतून म्हणजे ते आनंदाच्या शिद्याबरोबर ते बिस्की बियर दारू देणार असे मी आश्वासन देत आहे। विशेष बाब म्हणजे 2019 मध्ये देखील वनिता राऊत यांनी चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांनी गाव तिथे दारूचं दुकान असं भन्नाट आश्वासन दिलं होतं। चंद्रपूर लगतच्या इतर जिल्ह्यांमध्ये नागपूरमध्ये दारूबंदी नाहीये, मग चंद्रपूरकरांनी नेमकं काय केलंय की ज्यांना दारूबंदी सारखे निर्बंध घालण्यात येत आहेत? चंद्रपूरमध्ये जर दारूबंदी उठवली गेली तर अनेकांना रोजगार मिळेल असा अजब दावा त्यांनी त्यावेळी केला होता। मी बेरोजगारांना परवाने देणार, दारू चालू करण्याचे लायसन्स आणि गाव तिथे बिअर बार खोलणार एवढे आश्वासन दिले आहे जर मी आमदार झाले तर। मात्र चंद्रपूरकरांनी त्यांच्या या आश्वासनाला फार दाद दिली नाही, परिणामी त्यांचा पराभव झाला होता। यंदा देखील त्यांनी मतदारांना अनोख्या पद्धतीने साथ घातली, त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्यात। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यापासून प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगताना दिसते। त्यामुळे या मतदारसंघातील लढत चांगली चुरशीची ठरणार आहे। अशातच या मतदारसंघातील भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांच्या या अजब आश्वासनाने हा मतदारसंघ पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय। त्यामुळे त्यांच्या या आश्वासनाला चंद्रपूर मतदारसंघातील मतदार कितपत साथ देतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। गाव तिथे बिअर बार असायला पाहिजे, पिणाऱ्याकडे लायसन असायला पाहिजे। ती मी म्हणजे खासदार जर झाली तर मी माझ्या खासदार निधीतून म्हणजे ते आनंदाच्या शिद्याबरोबर ते बिस्की बिअर दारू देणार असे मी आश्वासन देत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।